नमस्कार. ॲस्पिरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. DMER अंतर्गत जी आपली पोस्ट आहे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट, त्यासाठी आपली एक्झाम डेट जाहीर झालेली आहे. तर एक्झाम डेटबद्दल बघणार आहोत आणि जे इम्पॉर्टंट जे नॅशनल अँड इंटरनॅशनल डेज आहेत त्याच्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत. कारण याच्यावर एक क्वेश्चन येतो, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जे तुमचे 40 प्रश्न आहेत त्याच्यापैकी सर्वच्या सर्व प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे, त्याच्यासाठी आपण सर्व प्रयत्न करून घेणार आहोत. तर एक्झाम होणार आहे आपली 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर. 26 सप्टेंबरमध्ये शिफ्ट आपली असणार आहे 19 आणि शिफ्ट 20. यामध्ये आपला सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट मेडिकलसाठी आपला पेपर होणार आहे. नंतर 29 सप्टेंबर 2025ला शिफ्ट 23 मध्ये होणार आहे. तर तुम्ही तुमची तयारी चांगल्याने सुरू ठेवा. आपण आपल्याकडून सर्व काही प्रोव्हाइड करूच. आपण रिव्हिजन बॅच सुद्धा घेऊन येणार आहोत 10 सप्टेंबरपासून. 10 सप्टेंबर ते आपली 25 सप्टेंबर पूर्ण रिव्हिजन बॅच चालणार आहे. जिच्यामध्ये तुमची सोशल वर्कची रिलेटेड सर्व तयारी आपण करून घेऊ आणि सोशल वर्कचे जे 40 प्रश्न आहेत त्याच्यावर सर्व आपण रिव्हिजन करून घेऊ, जेणेकरून तुमचे 40 पैकी 40 प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि 40 पैकी 40 बरोबर आले पाहिजे. त्यामध्ये आपण जे मराठी ग्रामर आहे, GK आहे, मॅथ्स आहे, रिझनिंग आहे आणि इंग्लिश आहे त्याचे पण क्वेश्चन घेणार आहोत आणि त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती देणार आहोत आणि त्याची सुद्धा म्हणजे आपल्याकडून जेवढी तयारी होईल तेवढी करून घेण्यात येईल. तर तुम्ही 26 सप्टेंबर 2025 ही डेट पकडून तयारी करा, जेणेकरून 29ला जरी पेपर राहिला तरी रिव्हिजनसाठी तुम्हाला आणखी जास्त दिवस मिळतील. बाकी जी आपली बॅच येणार आहे ती रिव्हिजन बॅच, तिची माहिती तुम्हाला कळवण्यात येईल आणि त्याची जुळून घेण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा. ती माहिती तुम्हाला मिळेलच. नंतर आपण बघणार आहोत नॅशनल अँड इंटरनॅशनल डे. यामध्ये जानेवारीमध्ये आहे आपला 5 जानेवारीला लुईस ब्रेल डे. नंतर आहे 12 जानेवारी नॅशनल यूथ डे. नॅशनल यूथ डे हा GK मध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. नंतर आहे 31 जानेवारी अँटी लेप्रोसी डे म्हणजे कुष्ठरोग निर्मूलन दिन. याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत कारण आपली पोस्ट ही मेडिकलशी रिलेटेड आहे. तर मेडिकलशी रिलेटेड जे म्हणजे दिवस आहेत त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. नंतर आहे फेब्रुवारीमध्ये आहे 4 फेब्रुवारी आपला वर्ल्ड कॅन्सर डे आणि 28 फेब्रुवारी नॅशनल सायन्स डे. नंतर आहे आपला मार्चमध्ये 8 मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डे, आंतरराष्ट्रीय महिला दिन. याच्यावर GK मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. नंतर आहे 15 मार्च वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे आणि आपला याच्यावर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. जागतिक सामाजिक कार्य दिन म्हणजे सोशल वर्क डे आपला मार्चच्या 3ऱ्या मंगळवारी जगभरात साजरा केला जातो. तर आपली पोस्ट ही सोशल वर्कशी रिलेटेड आहे तर त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. नंतर 31 मार्च इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन. 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे. 24 मार्च वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणजे TB डे, जागतिक क्षयरोग दिन. याच्यावर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. खूप एक्झाममध्ये याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. नंतर आहे एप्रिलमध्ये 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. नंतर 22 एप्रिल वर्ल्ड अर्थ डे. नंतर मे महिन्यात 3 मे सन डे. 15 मे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली. 31 मे वर्ल्ड नो टोबॅको डे, याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. नंतर 5 जूनला आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. 14 जून वर्ल्ड ब्लड डोनर डे. नंतर 20 जून वर्ल्ड रेफ्युजी डे. 21 जून इंटरनॅशनल योगा डे, याच्यावर GK मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. नंतर 26 जून इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग ॲब्युसिव्ह अँड इलिसिट ट्रॅफिकिंग म्हणजे अंमली पदार्थ व बेकायदेशीर तस्करी विरोधी दिन. नंतर आहे जुलै महिन्यात 11 जुलै वर्ल्ड पॉप्युलेशन डे. 17 जुलै इंटरनॅशनल डे ऑफ जस्टिस. नंतर ऑगस्ट महिन्यात 12 ऑगस्ट इंटरनॅशनल यूथ डे. 26 ऑगस्ट वुमेन्स इक्वॅलिटी डे. 29 ऑगस्ट नॅशनल स्पोर्ट्स डे. नंतर सप्टेंबर महिन्यात 8 सप्टेंबर इंटरनॅशनल लिटरसी डे. 10 सप्टेंबर वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे. 21 सप्टेंबर इंटरनॅशनल डे ऑफ पीस. नंतर ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन. 5 ऑक्टोबर वर्ल्ड टीचर डे आणि 10 ऑक्टोबर आपला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, जागतिक मानसिक आरोग्य दिन. याच्यावर पण क्वेश्चन येतो, हे माहिती असणं गरजेचं आहे. नंतर 11 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ गर्ल चाइल्ड. 15 ऑक्टोबर ग्लोबल हँड वॉशिंग डे.
15 ऑक्टोबरला आणखी इंटरनॅशनल डे ऑफ रुरल वुमेन. नंतर 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे. 17 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे ऑफ इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी. नंतर 24 ऑक्टोबर युनायटेड नेशन डे. नंतर नोव्हेंबर महिन्यात आहे. नोव्हेंबर महिन्यात 25 नोव्हेंबर इंटरनॅशनल डे फॉर द इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. नंतर डिसेंबर महिन्यात 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे, जागतिक एड्स दिन. याच्यावर क्वेश्चन खूप एक्झाममध्ये आलेला आहे, तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर 2 डिसेंबर इंटरनॅशनल डे फॉर द एबोलिशन ऑफ स्लेव्हरी. 3 डिसेंबर इंटरनॅशनल डे फॉर द पर्सन्स विथ डिसेबिलिटीज, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन. याच्यावर पण क्वेश्चन येतोच, हे पण माहिती असणं गरजेचं आहे. नंतर आहे 10 डिसेंबर ह्युमन राईट्स डे, मानवाधिकार दिन. हे पण माहिती असणं गरजेचं आहे. नंतर याच्याशी रिलेटेड आपण क्वेश्चन बघणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे लुईस ब्रेल डे कधी साजरा करण्यात येतो? 2 जानेवारी, 4 जानेवारी, 12 जानेवारी, 31 जानेवारी. तर 4 जानेवारी. नंतर आहे नॅशनल यूथ डे, हा 12 जानेवारीला साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. नंतर वर्ल्ड लेप्रोसी डे, हा आपला लास्ट संडे ऑफ जानेवारी, म्हणजे हा सध्या 31 जानेवारीला आलेला होता, म्हणून लास्ट संडे ऑफ जानेवारी. तर हे पण माहिती असणं गरजेचं आहे. नंतर आहे वर्ल्ड कॅन्सर डे 4 फेब्रुवारी. वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे आपला 24 मार्च. नंतर वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबर. वर्ल्ड ह्युमन राईट्स डे 10 डिसेंबर. इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज 3 डिसेंबर. ठीक आहे. तर हे जे आपले महत्त्वाचे दिन आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन होते. तर अशीच आपण नवनवीन माहिती या चॅनलवर घेऊन येणार आहोत, तरी आमच्याशी जोडून राहा. तुम्हाला आणखी कंटेंट आमच्याकडून प्रोव्हाइड करण्यात येईल. बाकी आमच्यासोबत जोडून राहा. तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आपण नवनवीन कंटेंटसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ. आणि जी आपली पेड बॅच आहे, रिव्हिजन बॅच आहे, तिच्याशी सुद्धा जोडून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला सगळं काही माहिती देणारच आहोत. त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलशी जोडून राहा. थँक्यू व्हेरी मच.